ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या निमित्त व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। त्याचबरोबर आपण जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तिथून जाऊन तुम्ही अगदी फ्रीमध्ये सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वांनी व्हिडिओ थोडा स्किप न करता पाहायचा आहे। शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे बहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे बहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे। Once more! Once more! Once more! शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे बहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे बहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे। तर मी अलर्ट वंशच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। तर अशा प्रकारचे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। यामध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे। तर फोटो कुठून ॲड करायचं मला सांग। तर 7.6 सेकंदापाशी यायचे आहे। समोर सर्व फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे। तर तुम्हाला अशा प्रकारची मी फाईल दिली असेल तर ती फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर तुम्ही यामध्ये सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता। तर मी फोटो सर्व ॲड करून घेतो। तर मी अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। बघा, आता काय करायचं, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे। आता हे काय जे लाईटचे लेयर्स आहेत, हे लेयर्स आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत। तर सर्व लेयर्स कॉपी करून घ्यायचे बघा मित्रांनो। तर तुम्हाला सांगतो मी 1 2 3 4 5 6 7 लेयर्स असतील। लेयर्स कॉपी करून डिलीट मारून टाकायचे आहेत। त्यानंतर आता 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावर जायचं। तर एक आपण संभाजी महाराजचा फोटो ॲड करून घेऊया। तर कुठंपर्यंत ॲड करायचा आहे तो 7.6 सेकंदापर्यंत हा फोटो ॲड करायचा आहे। त्यानंतर याला 3 डॉटवरती टच करून फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून द्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपला फोटो बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हा जो फोटो आहे ह्या फोटोला खालती घ्यायचा आहे, आपल्या सॉन्गच्या वर ठेवून घ्यायचं त्याला। तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं बघा, जितके काही लेयर्स कॉपी केलेले होते लेयर्स सर्व पेस्ट करून द्यायचे आहेत। लेयर्स पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला एक शॅडो ॲड करायची आहे। तर शॅडो ॲड कशी करायची, शॅडो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, खाली एक रेक्टँगल ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती टच करायचं आहे, ब्लॅकला खाली ठेवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्हाईटला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे। त्यानंतर व्हाईट कलरवरती टच करून त्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं बघा मित्रांनो। त्यानंतर लास्ट वेटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला एक PNG दिलेला असेल, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे। तर कोणता PNG बघा, त्या प्रकारचा PNG असणार तो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, रिसाईज याला करून घेऊ शकता बघा थोडंफार। त्यानंतर याला अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे, याचीसुद्धा लेंथ लास्ट बिटपाशी येऊन वाढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं 8.12 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। त्यानंतर आपल्या फोल्डरवरती जायचं आहे। तर अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला असतो, तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, ओव्हरले व्हिडिओवरती टच करायचं आहे,
खाली ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीवर जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचे. तर अशा प्रकारचा हा ओव्हरली व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, समोरच्या बीट पैसे यायचं आहे, आधीची थोडीफार लेंथ असेल ती कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या बीट पैसे यायचं म्हणजे 13 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणखीन ओव्हरली व्हिडिओ असेल तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर यावरती टच करून याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीवरती जाऊन लाईटनवरती स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा. त्यानंतर याचीसुद्धा तुम्ही एक्स्ट्राची लेंथ कट करून घेऊ शकता. दोन्ही ओव्हरली व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर परत 8 सेकंदापाशी यायचे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचे. आपल्याला आणखीन ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा बघा. अशा प्रकारचा हा ओव्हरली व्हिडिओ आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ओव्हरली व्हिडिओच्या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी यावरती टच करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीवरती जायचं आहे, लाईटवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जिथं हा ओव्हरली व्हिडिओचा एंड आहे ते एंडपाशी जायचं आहे. त्यानंतर यावरती टच करायचं आहे, वरच्या लेअरवरती जायचं आहे आणि याला डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं बघा, तर डुप्लिकेट लेअर नका करून घेऊ, याला कट करून घ्या, याला कॉपी लेअर करून घ्या. यावरती टच करायचं, लेअरवरती जाऊन याला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं समोर येऊन इथं येऊन याला पेस्ट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा ओव्हरली व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर काय करायचं आता आपल्याला बघा, या सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. त्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर 7 सेकंदापाशी यायचं बघा, 7.6 सेकंदापाशी या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर लास्टला यायचं आहे, लास्टला सुद्धा किती सेकंदापाशी 27.19 सेकंदापाशी हे 2 इमेजेस आहेत, या 2 इमेजेसला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर परत बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. त्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, व्हिडिओवरती यायचं आहे आणि आता 8 सेकंदापाशी काहीतरी जायचं आहे, इथं 8 सेकंद. त्यानंतर या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्या समोरचा फोटोला सोडायचा, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. म्हणजे मधला फोटो सोडायचा, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. त्यानंतर बॅकला डबल यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. आता राहिलेला लास्टचा एक इफेक्ट असेल तो इफेक्ट कॉपी करायचा आहे, व्हिडिओवरती यायचं आहे. आता जितके काही मधले फोटो आपले आहेत ते सर्व फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा बघा मित्रांनो. तोपर्यंत मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. त्यानंतर बॅकला यायच्या शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा बघा मित्रांनो. इफेक्ट कॉपी करायचा आहे, व्हिडिओवरती यायचं आहे आणि समोरच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. 1 नंबरच्याच फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे बघा. अशा प्रकारचा इफेक्ट बघायला मिळणार. त्यानंतर आता एक लास्टचं काम आहे ते म्हणजे आपली बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, खाली नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला याच्या बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा, स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि याची लेंथ एक 10% ठेवून घेऊ शकता. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. अशा प्रकारची आपली बॉर्डर बनवून तयार होणार आहे. त्यानंतर बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. आता इथं खालच्या 2 लेयर्स कॉपी करून घ्यायच्यात, दोन्ही लेयर्स कॉपी करून घ्यायच्यात. त्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथं येऊन दोन्ही लेयर्स पेस्ट करून द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे काहीसा आपल्या व्हिडिओला ग्लो येणार आहे बघा मित्रांनो. तर बघा
तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी व शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. त्यानंतर ह्या 1080 पिक्सलला ठेवून घ्यायचे, खाली एक्सप्लोरवरती क्लिक करून द्यायचे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.